एव्हरीवन, नमस्कार. मी स्वप्नाली पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे स्वप्नानंद आणि ऑस्ट्रेलिया. तर बऱ्याच जणांचं स्वप्न असतं ऑस्ट्रेलियाला येण्याचं, आमचंही होतं. पण दुरून डोंगर साजरे असं काहीसं आहे इथे. म्हणजे मी असं का म्हणते, तर ऑस्ट्रेलियात आल्या आल्या आमच्यासोबत काही गोष्टी घडल्या, त्रासही झाला, पण मेंटली स्ट्रॉंग असल्यामुळे आम्ही ते व्यवस्थित निभावलं आणि झालं ते सगळ्या गोष्टी. सगळ्या चांगल्या गोष्टींवर व्हिडिओज बनवत असतात, पण कदाचित त्यांच्यासोबत अशा काही गोष्टी घडल्याच नसतील, त्यामुळे त्यांना माहित पण नसेल. आमच्यासोबत आल्या आल्या घडल्यामुळं मला असं वाटलं की जे नवीन येणार आहेत त्यांच्यासोबत या गोष्टी घडू नयेत, त्याच्यासाठी ते अगोदरच प्रिपेअर असावेत, म्हणून मी हा एक व्हिडिओ बनवते. अशी परिस्थिती घडण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. म्हणजे मला सवय आहे या गोष्टींची. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की बॅचलर्स किंवा मास्टर्स नाही, तर या गोष्टींमध्ये मी PhD केलेली आहे, त्यामुळे मला काही तेवढं अवघड गेलं नाही. बट माय हजबंड, ही इज व्हेरी इमोशनल पर्सन, तर त्यांना खूप त्रास झाला. आमचे बरेच फ्रेंड्स वगैरे विचारत असतात की विजाची प्रोसेस काय, एक्झामची प्रोसेस काय आहे वगैरे, आम्हाला पण यायचंय ऑस्ट्रेलियाला, असे बरेच प्रश्न ते विचारत असतात. तर मग मला त्यांना सांगायचंय की विजा, एक्झाम हे सगळ्याचा विचार करण्याच्या अगोदर तुम्ही काही गोष्टींचा विचार करायला पाहिजे, ज्या मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची मेंटल हेल्थ. मेंटली तुम्ही किती स्ट्रॉंग आहात हे सगळ्यात महत्वाचं आहे. फिजिकली तर स्ट्रॉंग असणं गरजेचं आहेच, पण त्यासोबत मेंटली स्ट्रॉंग असणं खूप जास्त गरजेचं आहे. ऑस्ट्रेलियाच नाही तर तुम्ही म्हणजे वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये जेव्हा जाण्याचा विचार करताना, तर त्याच्या आधी मेंटली स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. कारण इथे आपल्याला मदतीला कुणीच नसतं. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, जेव्हा नवीन नवरी लग्न होऊन जेव्हा सासरी जाते, तेव्हा तिला ज्या गोष्टी फेस कराव्या लागतात सगळंच नवीन असतं. म्हणजे तिथल्या सगळ्याच छोट्या छोट्या गोष्टींना तिला ऍडजस्ट कराव्या लागतात. तसंच काहीच आहे. तर मुलींना, म्हणजे लग्न झालेल्या मुलींना बऱ्याच या गोष्टी माहीत असतात, पण जी मुलं असतात त्यांना या गोष्टी अजिबात माहीत नसतात. त्या मुलांना सतत पॅम्परिंग केलेलं असतं. म्हणजे त्यांना माहीतच नसतं की बाहेर दुसऱ्या घरी जाऊन राहणं किंवा या सगळ्या गोष्टी, तिथले लॉज काय आहेत काय नाही हे माहीत नसतं त्यांना. आणि आजूबाजूला सतत नातेवाईक हे ते, बाबा माझं छोटंसं काहीतरी काम आहे, केला सोम्याला फोन, गोम्याला फोन केला, हे कर रे एवढं, ते कर रे तेवढं. इथं त्या गोष्टी होत नाही. हे का सांगतेय, कारण बरेच अशा लोकांच्या गोष्टी मी ऐकल्यात की जे म्हणजे सगळ्या या प्रोसेससाठी आपण भरपूर वेळ खर्च करतो, पैसा खर्च करतो, इथं येतो आणि इथून परत जाणं हे काही सोपं आहे का? तर अजिबात नाही. जाणं तर अजिबातच सोपं नाही, कारण आपण एवढं सगळ्या गोष्टी करून इथं आलेलो असतो काहीतरी करण्यासाठी, आणि इथं जमलंच नाही म्हणून परत जायचं हे सोपं आहे का? अजिबातच नाही. आणि बरेच लोक मेंटली स्ट्रॉंग नसणारी जी लोक आहेत ते एवढ्या सगळ्या गोष्टी करून परत पण गेलेले आहेत. त्यामुळं सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही येणार असाल तर. आणि जर तुम्हाला पॅम्पर लाईफची सवय असेल, सतत आजूबाजूला तुमचा गोतावळा असेल, सतत सगळेच म्हणजे तुम्हाला जवळ पाहिजेत, असं जर तुमचं नेचर असेल, एकत्र कुटुंबात राहणाऱ्या असणाऱ्यांना तर खूप त्रास होतो इथं आल्यानंतर. तर त्या गोष्टी जर तुम्ही मॅनेज करू शकत असाल तर तुम्ही नक्कीच या, नसेल तर अजिबात येऊ नका. आल्यानंतर मला ज्या गोष्टी फेस कराव्या लागल्यात तशा म्हणजे बऱ्याच जणांना फेस कराव्या लागल्यात, पण म्हणजे असं झालं की अक्षरशः इथं आले आणि श्वास घेतला नाही तोपर्यंत श्वास गुदमरला. म्हणजे अक्षरशः ही परिस्थिती झाली. त्यामुळं मी ह्या गोष्टी शेअर कराव्या असं मला वाटलं. पाण्यात पडलं की आपल्याला पोहता येतं असं म्हणतात, पण प्रत्येकालाच नाही पोहता येत. इट इज मेंटली स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःची सगळी कामं आपल्यालाच करावी लागतात. इथं काही आपल्या मदतीला कुणी नसतं. आणि आपण मध्यमवर्गीय कुटुंबातले तर आपल्या घरी काही कामवाली बाई प्रत्येकाच्या घरी नाहीच आहे. त्याचा खूप जास्त काही आपल्यावर नाही तेवढा फरक पडत, पण सगळी कामं आपल्यालाच करावी लागतात, मदतीला कोणीच नसतं. नोकरी करणाऱ्यांना तर घरातली कामं करायची, नोकरी करायची, 10 तास काम करून परत घरातलं काम करायचं, म्हणजे खूप अवघड होऊन जातं. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इथलं एक्स्ट्रीम वेदर. कारण थंडी खूप जास्त असते. थंडीमध्ये
ज्याची आपल्याला अजिबात सवय नसते त्या थंडीची त्रास होतो, खरंच खूप त्रास होतो. डिप्रेशन वगैरे येतं जे म्हणतात ना ते खरंच आहे. तर थंडीचा इथला त्रास होतो, उन्हाचा पण तेवढाच त्रास होतो. पण उन्हाळ्यात थोडंसं बरं वाटतं, आपल्याला सवय असते उन्हाची त्यामुळं. पण थंडीचा खूप त्रास होतो. पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल हा काय आपण ऑस्ट्रेलियाला जाऊ आणि एक 6 महिने राहायचं, मस्त काम वगैरे करायचं, परत भारतात जायचं, परत यायचं, परत जायचं, वर्षातून एकदा जाऊ, 6 महिन्यातून जाऊ. तर ते एवढं सोपं नाहीये, कारण सगळ्या गोष्टी मॅनेज करणं वगैरे ते तितकं सोपं नाही. त्यामुळे याच्यासाठी तुम्ही पूर्ण प्रिपेअर व्हा, मग ठरवा आणि मग या. ऑस्ट्रेलियात घरातली बाहेरची दोन्ही कामं नवरा बायको दोघांना मिळून करावी लागतात. आणि ज्या फॅमिलीज ह्या सगळ्या गोष्टी करत नाहीत त्यांच्यात मग वाद वगैरे होतात. ते कशासाठी आले हेच कळत नाही. म्हणजे एकांचं काम ते पुरुषांचं काम असं न करता आपल्याला घरातलं बाहेरचं दोन्ही कामं करायची. याच्यासाठी पण तुम्ही प्रिपेअर असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पैसा. तर इथं आपण आल्यानंतर डॉलरमध्ये कमवतो, खर्च पण आपल्याला डॉलरमध्येच करायचा आहे. त्याच्यामुळं आपण रुपीजमध्ये जर कन्वर्ट करत बसलो प्रत्येक गोष्ट तर आपल्याला सगळं महागच वाटतं. पण सुरुवातीला आल्या आल्या वाटतंच प्रत्येकाला, पण हळूहळू होते सवय सगळ्या गोष्टींची. जेव्हा तुम्ही बाहेरच्या देशांमध्ये येता तेव्हा कधी कोणती परिस्थिती येईल सांगू शकत नाही. त्यामुळे परत एकदा मी सांगते की मेंटली स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. इमोशनली वीक असणाऱ्या लोकांचं इथं काही उपयोग नाहीये. त्यामुळे त्यांनी भारतातच राहा. ज्यांना प्रत्येक गोष्टीत रडायला येतं, कुठल्या गोष्टी त्या हँडल नाही करू शकत, एकट्याने सर्व्हाइव्ह नाही करू शकत, तर प्लीज येऊ नका. इथं आल्यानंतर तुम्हाला म्हणजे खूप त्रास होणार, कोणी नाही येणार म्हणजे. कारण इथं प्रत्येकाला आपली आपली कामं असतात, कुणाला कुणासाठी वेळ नाहीये, म्हणजे बिझी लाईफ आहे. आणि भारतात जर तुमची परमनंट नोकरी असेल, चांगला पगार असेल किंवा तुमचा स्वतःचा बिझनेस असेल, तुमची लाईफ सेट असेल, अजिबात तुमच्यावर कर्ज वगैरे काही नसेल, तुम्ही लाईफ एन्जॉय करत असाल तर अजिबात येण्याचा विचार करू नका. किंवा येण्याच्या आधी खूप विचार करा आणि मग येण्याचा निर्णय घ्या. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ सांगायला अजिबात विसरू नका. आणि तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की विचारा. मला जेवढे माहिती आहे तेवढ्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच देईल. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. सबस्क्राईब केलं असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका.